सर्व पदाधिकाऱ्यांचा या ठिकाणी मी नामोल्लेख केलेला आहे। परंतु पाहत आहोत ही जागा आहे, त्या जागेपेक्षा कितीतरी संख्येनं या ठिकाणी जनसागर लोटलेलं आहे। त्यामुळे सर्वांची किती व्यक्ती करतो की सर्वांची आपण आता व्यवस्था करू शकलो नाही, मात्र हा कार्यक्रम आपला आहे, सन्मान यात्रा आपली आहे। तेव्हा आपल्या सर्वांनी संधी नावाला सहकार्य करायचं आहे। अजितदादांचं आगमन झालेलं आहे। अंगावर कोणी आला तर शिंगावर अजितदादा पवार, त्याद्वारे सुनील तटकरे साहेब, आदरणीय रुपालीताई काकडकर आणि त्यांच्या समेत यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी महापुरुषांच्या आणि मातांच्या प्रतिमा ठेवलेल्या आहेत, त्यांना आपण गुलाब पुष्प अर्पण करायचे, त्यांना अभिवादन करायचं आहे। आपल्या महाराष्ट्राचा यथोचित सन्मान या ठिकाणी झालेला आहे। यानंतर प्रदेशाध्यक्ष सन्मान्य सुनील तटकरे साहेब ज्यांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला जात आहे। मी जयशंकर खाताते आणि रमेश राणे यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण सुनील तटकरे साहेब यांचा देखील यथोचित सन्मान करायचा आहे। सन्मान्य सुनील तटकरे साहेब यांचा सन्मान जयशंकर खाताते आणि रमेश राणे यांच्या शुभास्ते होत आहे। त्यानंतर पुढील सन्मान महिला प्रदेशाध्यक्षा आदरणीय रुपालीताई चाकणकर मॅडम यांचा देखील सन्मान श्री पूजाताई निकम आणि साधनाताई भोत्रे यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण पूजाताई निकम आणि साधना भोत्रे मॅडम कृपया आपण रुपालीताई चाकणकर यांचा यथोचित सन्मान करायचा आहे। या ठिकाणी एक हार समस्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चिपळूणच्या वतीनं या ठिकाणी केला जात आहे। चिपळूण संघटनेच्या वतीनं दादांचा आणि सर्वच मान्यवरांचा एक भव्य आणि दिव्य स्वरूपाचा हार या ठिकाणी अर्पण करून त्यांचा सन्मान केला जात आहे, त्यांचं स्वागत केलं जात आहे। आपल्या लाडक्या नेतृत्वावरचं प्रेम या ठिकाणी सिद्ध केलं जात आहे। या ठिकाणी रुपालीताई चाकणकर यांचा देखील सन्मान सन्मान्य पूजाताई निकम आणि साधनाताई भोत्रे यांच्या शुभास्ते या ठिकाणी केला जात आहे। कृपया स्टेजवरती गर्दी थोडी कमी करूया, जेणेकरून समोर बसले जे लोक आहेत त्यांना देखील या क्षणाचा साक्षीदार होता येईल। या ठिकाणी रुपालीताई चाकणकर यांचा देखील सन्मान आपल्या चिपळूण संघटनेच्या तालुक्याच्या वतीने या ठिकाणी होत आहे। मी पूजाताई निकम आणि साधनाताई भोत्रे जिल्हाध्यक्षा राष्ट्रवादी यांच्या शुभास्ते होत आहे। मी विनंती करतो की स्टेजवरती गर्दी कृपया कमी करा, कृपया स्टेजवरची गर्दी कमी करा, जेणेकरून या सर्व क्षणांचा साक्षीदार समोर बसलेल्या सर्व जनसमुदायाला होता येईल। एक मोठा सन्मान या ठिकाणी अजितदादा आणि त्यांच्या समेत असलेल्या सर्व नेतेगणांचा या ठिकाणी होत आहे। या ठिकाणी सन्मान्य प्रमोद इंदुराव माजी अध्यक्ष शिडको यांची देखील उपस्थिती आहे, त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे। सन्माननीय प्रमोद इंदुराव झालं। या ठिकाणी सर्वच मान्यवरांचा यथोचित सन्मान झालेला आहे। यानंतर आदरणीय शेखर निकम सर यांनी आपल्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये या चिपळूण संगमेश्वर मतदारसंघासाठी भरीव निधी आणला, अनेक विकास कामं केली, विकासाची गंगा प्रवाहित केली आणि त्यांच्या कार्याचा अहवाल या ठिकाणी मान्यवरांच्या शुभास्ते प्रकाशित केला जात आहे। कार्यकर्त्यांनी कृपया स्टेजवरून अतिशय नम्रतापूर्वक विनंती आहे की कृपया स्टेज खाली करा। कृपया आपले जे स्थानिक कार्यकर्ते आहेत त्यांना विनंती आहे की कृपया आपण मंचावरून कृपया खाली जायचं आहे, जेणेकरून मंचावरती गर्दी दिसणार नाही। आपणास मी नम्रपूर्वक विनंती करतो, सूचना करतो की आपण कृपया स्टेज खाली करूया, जेणेकरून आपल्या नेतेगणांना पुढील सर्व कार्यासाठी कार्यवाहीसाठी सोयीचं जाईल। या ठिकाणी कार्य अहवालाचं प्रकाशन होत आहे। एक सुंदर असा फोटो देखील या ठिकाणी घेतला जाईल। आदरणीय यांनी गेल्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये 2490 कोटी एवढा भरीव निधी आपल्या मतदारसंघासाठी आणला। पूर्ण कार्याचा अहवाल या प्रकाशित केला जाणार। या ठिकाणी मनासाठी मात्र सगळ्याच गोष्टी मात्र या ठिकाणी कृपया मध्ये या, जेणेकरून प्लीज आजा 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 चला 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 कम 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 ओके 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 कृपया सर्व फोटोग्राफर सर्व मीडिया कर्मी जे आहेत त्यांना विनंती आहे की कृपया आपण समोरची जागा आहे ती मोकळी करून द्या।
आता आपण लगेच जनसन्मान यानं सुरुवात करत त्यामुळे कृपया थोडं जी गर्दी आहे काही कार्यकर्ते आहेत विनंती आहे की जनसन्मानाने होई प्रगती ही अटल वादा आपला पक्का लाभ आणि बळ लाडकी बहीण आता नेहमी हसरी राहील ही एकता आपली ताकद अशीच वाढत जाईल घड्याळ विश्वासाच थांबत नाही एक एक पाऊल चालत राहू काम करत आलोय काम करत राहू काम करत आलोय काम करत राहू काम करत आलोय काम करत राहू जनसेवा जनकल्याण आपल्या दादाचा वाडा साथीनं साजरा करू हो महाराष्ट्र स्वाभिमानाचा जनसेवा जनकल्याण आपल्या दादाचा वाडा साथीनं साजरा करू हो महाराष्ट्र स्वाभिमानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्मरण कर या परशुरामाच्या नगरीत परशुरामाला प्रथम स्मरण करतो चिपळूणच्या भैरी देवाला नतमस्तक होतो आजच्या आपल्या जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने उपस्थित असलेले या राज्याचे तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके आदरणीय अजितदादा पवार साहेब या राज्याचे आपल्या राज्याचे अध्यक्ष आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब महिलांच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर साहेब जिल्ह्याचे अध्यक्ष बाबाजीराव जाधव प्रदेशचे सरचिटणीस अजित यशवंतराव बाबा जयंत खताते आमचे नेते शौकतभाई त्याचबरोबर दोन्ही तालुक्याचे अध्यक्ष विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष महिलांच्या अध्यक्ष युवकांचे अध्यक्ष सर्व सेलचे अध्यक्ष या जिल्ह्याच्या महिलांच्या अध्यक्ष इतर जिल्ह्यात आपल्या तालुक्याच्या सर्व सेलचे पदाधिकारी सगळ्यांची नावं घेत नाही राग मारून घेऊ नका सर्व आदरणीय मान्यवर व्यासपीठावरचे मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या सगळ्या भगिनी या सर्व मतदारसंघातील सर्व गावातील प्रमुख कार्यकर्ते इतर वयोवृद्ध मान्यवर बंधू आणि भगिनी पत्रकार मित्र सर्व टीव्हीचे चॅनल सर्वच परिसरातील सर्व नेते मंडळी प्रमुख मंडळी सर्वांना मनापासून नमस्कार करतो आणि सुरुवातीला मी आपल्या सर्वांची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो ती एवढ्यासाठीच की 3000 लोकांची ही जनसन्मान यात्रेची बैठक होती परंतु आपण सर्व अजितदादांवर जे प्रेम करता त्या प्रेमाच्या प्रचितीची कदाचित आम्हाला कल्पना आली नसेल आणि त्यामुळे थोडा तुमची सगळ्यांची गैरसोय झाली त्याबद्दल तालुक्याचे अध्यक्ष अभुशेठ ठसाळे असतील या शहराचे आमचे अध्यक्ष मिलिंद शेठ असतील आदित्यताई देशपांडे असतील जयंत शेठ शौकतभाई आणि माझे इतर या इथले सर्व आयोजक असतील या सगळ्यांच्या वतीने थोडीशी गैरसोय झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त मी आज अजितदादांचं इथं चिपळूण नगरीमध्ये मनापासून स्वागत करतो चिपळूण संगमेश्वर मतदारसंघासाठी दादा आपण प्रचंड मेहनत केली आमचा प्रत्येक शब्द आपण ज्या वेळी आपण सांगितलं त्यावेळी तुम्ही तो पुरा केला विकासाचा वादा काय असतोय दादा तुमच्या रूपाने आज इथल्या प्रचंड जमलेल्या जनसमुदायाच्या रूपाने आपल्याला दिसून येते चिपळूण मध्ये देखील ज्यावेळी गेल्या वेळी 21 ला पूर आला या पुरामुळे तुम्ही आम्ही सगळेजण झटून अतिशय मेहनतीने काम केलं आणि हे काम करत असताना जर कोण खंबीरपणे पाठीशी उभा राहिला असेल तो आपला अजितदादा हे आपल्याला इथं मला नमूद करावं एक 8 दिवसाच्या कालावधीनंतर गाळ काढण्यासाठीचा पैसा असेल
चिपळूण मधल्या अनेक विकास कामासाठी ज्या ज्या वेळी मागेल त्या त्यावेळी मिळणारा निधी असेल, या सगळ्या गोष्टीची पूर्तता दादांच्या माध्यमातून झाली. तीव्र धरण ज्यावेळी फुटलं त्याच्यानंतर ते पुनर्बांधणीचा प्रस्ताव होता. दादांनी एका क्षणात त्याला मंजुरी देऊन आज काम वर्क ऑर्डर होऊन चालू करण्याच्या परिस्थितीत. या धरणामुळे अनेक पूल नादुरुस्त झाले, रस्ते निकामी झाले आणि ते देखील 1 वर्षात सगळे रस्ते आणि पूल करण्याचं काम देखील दादांच्यामुळेच घडू शकलं, हे देखील मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगू. आज अनेक गोष्टी बोलण्यासारख्या. या नगरीचा चिपळूण संगमेश्वर मतदारसंघाचा विचार करायचा झाला तर दादा काही गोष्टींची आम्हाला निश्चितपणे गरज. त्यामुळे जलसंपदाच्या वतीने जो होणारा प्रकल्प आहे त्यामध्ये 2000 कोटी पूर येऊ नये म्हणून ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या दादा तुम्ही प्रामुख्याने आम्हाला करून देणं ही तुमची जबाबदारी आहे आणि ती तुम्ही निश्चितपणे करून द्याल हा देखील विश्वास या इथे. चिपळूण मधला ब्ल्यू लाईन रेड लाईनचा प्रश्न आहे, त्या संबंधी देखील विचार तुमचा सगळ्यांच्या वतीने निश्चितपणे दादा करतील हा देखील विश्वास मी तुम्हाला देतो. चिपळूण वासियांच्या वतीने सर्वांच्या वतीने दादांचे ऋण व्यक्त करतो, कृतज्ञता व्यक्त करतो की 152 कोटीची ग्रॅव्हिटीची पाणी योजना जी कितीतरी वर्ष होणार म्हणून आपण ऐकत होतो, पण तिला नुसती मंजुरी दिली नाही तर त्या योजनेचं टेंडर देखील पूर्ण करण्याचं काम या युती शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री असतील, दोन्ही मुख्यमंत्री आणि विशेषतः आदरणीय अजितदादांच्या माध्यमातून ते देखील काम झाले. संगमेश्वर देवरुख मतदारसंघामध्ये पर्यटनाला चालना देण्याचं काम आपल्याला करायचं आणि चालना देण्यासाठीचा प्रकल्प अहवाल देखील आपण तयार केलाय. दादा या प्रकल्प अहवाला देखील आपण निश्चितपणे मंजुरी द्याल हा देखील विश्वास आजच्या दिवशी देतो. मी फार मोठ्या मागण्या मांडत नाही, कारण मला माहिती आहे की जी गोष्ट दादा तुमच्याकडे दिली ती तुम्ही पूर्ण केल्याशिवाय आम्हाला कधीही मोकळं सोडलं नाही, हे आमच्या सर्वांसाठी अतिशय भाग्याचं आहे. आणि इथून पुढच्या काळात देखील तुमचं प्रेम, तुमचा आशीर्वाद याच पद्धतीने. ज्यावेळी स्वर्गीय निकम साहेबांनी 99 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गेले क्षणाचाही विचार न करत, त्यावेळी पासून दादा आम्ही तुमचं माझ्यावर अतिशय प्रेम आहे. स्वर्गीय निकम साहेब ज्यावेळी अचानक निघून गेले त्यावेळी दादा तुमचा आधार हा माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी फार मोठा आधार होता. आणि तिथपासून आज तागेर सह्याद्री शिक्षण संस्था असेल, चिपळूण संगमेश्वर मतदारसंघ असेल, या सगळ्यामध्ये तुम्ही दिलेलं योगदान आम्ही आयुष्यात कधी विसरू शकत, तुमचे ऋण कधी फेडू शकत नाही. तुम्ही केलेलं काम आमच्यासाठी ही चिपळूणची जनता किंवा संगमेश्वरची जनता कधी विसरणार नाही हा शब्द देतो. दादा काही गोष्टी इथं बोलायच्या. आपल्याला माहिती आहे सगळ्यामध्ये आपल्याला दौऱ्यात आल्यापासून अल्पसंख्याक समाज देखील मोठ्या उत्साहात आपल्या पाठीशी आहे. दादा तुमच्यावर विश्वास आमच्या सगळ्यांचा आहे. आपल्याला सर्व धर्म समभाव ठेवत असताना फुले शाहू आंबेडकरांचे आपण विचारधारा पुढे नेणार आहोत. आपण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची विचारधारा नेणार आहोत आणि मग ही नेत असताना सगळ्यांना बरोबर घेऊन जायची जबाबदारी देखील आपली सगळ्यांची आहे. आणि मला विश्वास आहे दादा या काही गोष्टीने काही समाज आपल्यापासून जर दुरावला असेल तर त्याला देखील साथ देणं, त्याच्याकडे सपोर्टिंग भूमिका घेणं ही तुमची माझी जबाबदारी आहे. आणि मी आता 100% सांगतो, ज्या वेळी कधी अन्याय होईल त्यावेळी सगळं सोडून आपण तुमच्या पाठीशी उभं राहण्याचा आमचा सगळ्यांचा संकल्प असतो. त्यामुळे दादा या मतदारसंघासाठी तुम्ही ज्या गोष्टी केल्यात, अनेक बंधारे बांधण्याचा तुम्ही आम्हाला संधी दिली. सावर्ड्याला पाण्याची टंचाई होती, 22 कोटीची योजना 1 दिवसात मंजूर केली. 90 कोटीचा पाझर तलाव 1 दिवसात सकाळपासून संध्याकाळपर्यंत मंजूर करण्याचं धाडस तुम्ही करून दिलं. आणि इतर देखील अनेक ठिकाणी पाझर तलावाच्या माध्यमातून कोकणाची खऱ्या अर्थाने गरज पाण्याची काढण्याची हीच गरज. आम्हाला मोठ्या धरणाची गरज नाही, आम्हाला छोट्या छोट्या पाझर तलाव आणि जलसंधारणाची कामं कोकणामध्ये विशेषतः व्हावीत हीच आमची मागणी आहे. आणि दादा ती तुम्हीच पुरी करू शकता हा देखील विश्वास आजच्या दिवशी मी व्यक्त करतो. काही गोष्टी आहेत, अलोऱ्यासारख्या ठिकाणी जलसंपदाची जागा खूप मोठ्या प्रमाणात आहे. जर छोटे छोटे उद्योग आपण आणू शकलो, वेगवेगळ्या शेती पूरक व्यवसाय तिथं निर्माण करू शकलो
तर खूप मोठी रोजगाराची संधी देखील युवक वर्गाला मिळणार आहे आणि मला वाटतं ती मिळवून देण्यामध्ये आपण सगळेजण माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहा. या एवढ्या मोठ्या संख्येने लाडक्या बहिणी आल्या. दादा तुम्ही जी लाडकी बहिणीची योजना आणलीत त्यामुळे गरीबातल्या गरीब महिलेला देखील स्वतःच्या हक्काचे पैसे मिळण्याचं काम त्या माध्यमातून झालं. मी परवा एका खासदार महिला भगिनींचं वाक्य ऐकलं की त्या म्हणाल्या 1500 रुपये देऊन काय माझ्या बहिणी साथ देणार, अख्खा नवऱ्याचा पगार खाल्ला नाही तरी कधी साथ देत नाही. हे वाक्य एक भगिनी बोलते याच्यासारखं दुर्दैव कुठचं. एक अजून एक जण म्हणाले की काँग्रेसची सत्ता आली तर 1,500चे आम्ही 2,000 करू. तेवढ्यात दुसरे आमदार विदर्भाचे बोलून गेले की जर सत्ता आली तर दुसऱ्या मिनिटाला ही योजना आम्ही बंद करू. म्हणजे किती खोटं बोलतात हे देखील आपण सगळ्यांमध्ये बघितले. म्हणून दादांच्या मागे महायुतीच्या मागे आपण सगळेजण राहिलो तर निश्चितपणे या योजनेचा लाभ महिला भगिनींना याच्यापेक्षा जास्त पटीने मिळेल हा देखील आजच्या दिवशीचा विश्वास व्यक्त आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की व्यावसायिक शिक्षणाची सोय, मुलींच्या शिक्षणाची सोय हा एक क्रांतिकारक निर्णय अजितदादांच्या पुढाकाराने या बजेटमध्ये आपल्या माध्यमातून होऊ शकला. इथून पुढच्या काळात दादा आमच्या भावांचाही विचार होणं गरजेचं आहे. भावांच्या शिक्षणासाठी देखील ज्या पद्धतीने भगिनींना मोफत शिक्षण दिलं तसंच मुलांच्या शिक्षणाचंही मोफत शिक्षणाचा निश्चितपणे आपण पुढच्या काळात निर्णय करा. हा सगळा जमलेला जनसमुदाय हा सर्वसामान्य माझा कार्यकर्ता आहे. इथे एकालाही चहाची व्यवस्था देखील न करता जमलेली ही सगळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची फळी आहे. आपली ही युवकांची आहे, भगिनींची आहे, महिलांची आहे. सर्व वडीलधारी देखील या सगळ्यांमध्ये आशीर्वाद द्यायला आज आपल्याकडे इथं उभे आहे. सर दादा मी आपल्याला वचन देतो महायुतीचा जो कोणी उमेदवार द्याल त्याला निवडून आणायचं काम माझा इथला प्रत्येक कार्यकर्ता जाण करेल एवढा विश्वास मी आज देतो. कोण किती आलं तरी तुम्ही काय घाबरून जायचं कारण ज्यावेळी दादा तुमच्या पाठीशी आहे. कोणी किती वल्गना करू दे, कोणी किती पैशाची उधळण करू, हा पैसा कुठून येतो काय येतो या गोष्टी वेगळ्या आहे. आपल्याला त्याच्यामध्ये जायचंच नाही. आपला चॅलेंज आहे तुम्ही जेवढे पैसे टाकायचे तेवढे टाका. माझा इथला सर्वसामान्य कार्यकर्ता तुम्हाला कधीही कमी पडू देणार नाही हा विश्वास आजच्या दिवशी व्यक्त करतो. तटकरे साहेब बोले कमी बोल, जास्त वेळ मी तुमचा घेत नाही. मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो की त्या दक्षिणच्या टोकापासून जवळजवळ 2-2.5 तासाचा प्रवास करून तुम्ही प्रमुख लोक इथं आलात. त्या देवरुखच्या टोकाला तर दादा आपल्याकडे एकही मोठा माणूस नव्हता. सर्वसामान्य जनतेला छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना घेऊन मी तिथं देवरुखमध्ये चांगल्या पद्धतीने राष्ट्रवादी संघटना आम्ही उभी करण्यामध्ये माझ्या इथल्या प्रत्येक छोट्या कार्यकर्त्याचा हात आहे आणि या हातावरच त्यामुळेच आज आपल्याला एवढ्या चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळू शकतो. दादा कुठच्याही गावात जा, छोट्या वाडीत जा, छोट्या वाडीतल्या छोट्या घरात जा, तिथपर्यंत दादांचा विचार पोहोचवण्याचं काम माझी ही सगळी मंडळी निश्चितपणे करेल आणि पुढेही करत राहील. त्यामुळे मला खात्री आहे दादा तुम्ही सोबत असताना आणि तटकरे साहेबांचा तर आशीर्वाद कायमच आमच्या पाठीशी आहे. त्यामुळे कशाची पर्वा न करता इथला माझा सर्वसामान्य कार्यकर्ता तडफेने निश्चितपणे येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्याची ताकद आणि सगळ्यांचा हे दाखवून देण्याचं काम तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून निश्चितपणे करू हा शब्द दादा देतो. आम्हाला काळजी होती पावसाचं वातावरण दादाची येतात की नाही हीच काळजी होती. पोटात गोळा होता. तटकरी साहेब म्हणायचे काय काय कसली काळजी करतो दादा आणि मी येणार म्हणजे येणार कसाही येणार आणि तुम्ही वेळेच्या आधी 5 मिनिटं आलात त्याबद्दल चिपळूण आणि संगमेश्वरच्या तमाम जनतेच्या वतीने मी आपले ऋण व्यक्त करतो आणि तुमचा आशीर्वाद आणि तुमचं प्रेम आमच्या इथल्या सगळ्या सर्वसामान्य माणसाच्या पाठीशी राहील हा विश्वास व्यक्त करतो. थोडीशी सगळ्यांची माफी मागतो. खाली बसलेले अनेक जण आहेत जे व्यासपीठावर बसण्याच्या योग्यतेचे. व्यासपीठ छोटं आहे कारण मी 3000ची तयारी केली होती. तुम्ही एवढे उत्स्फूर्तपणे आलात. मीच भारावून गेलो त्यामुळे बोलायचं काय हाच प्रश्न माझ्या समोर. तुम्ही निश्चित सगळे समजून घ्याल हा विश्वास व्यक्त करतो. सगळ्यांना माझ्या भगिनींना मनापासून धन्यवाद देतो.
माझ्या तरुण मित्रांना धन्यवाद देतो, वडीलधाऱ्यांना धन्यवाद देतो आणि हे सगळी नियोजन करण्यामध्ये ज्या ज्या लोकांनी मेहनत घेतली त्या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो. तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद, जय कोकण. एकदा हो द्या आवाज, हो द्या. शेखर सर आगे वाढव. या ठिकाणी शेखर सरांनी आपल्याला अतिशय थोडक्यामध्ये आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. यानंतर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी एक धाडणीचं नेतृत्व अर्थात सुनीती तटकरे साहेब आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करते. मी त्यांना विनंती करतो की कृपया आपण मार्गदर्शन करावं. वशिष्ठीच्या तीरावरती बसलेल्या परशुरामाच्या भूमीत चिपळूण शहरामध्ये ऐतिहासिक अशा पद्धतीचा जनसन्मान यात्रा, या अभूतपूर्व यात्रेला, ऐतिहासिक यात्रेला संबोधित करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे कणखर उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार, ज्यांच्या नेतृत्वाखाली, ज्यांच्या सदृढतेने, सृजनशीलतेने, अथांग मेहनतीने चिपळूण, संगमेश्वर, देवरुख तालुक्याचा प्रचंड विकास ज्यांनी केला ते तुमच्या आमचे सर्वांचे लोकप्रिय आमदार शेखरजी निकम, महिलांच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, प्रमोद हिंदूराव, जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माझे सहकारी श्री बाबाजीराव जाधव, आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेले शहराचे अध्यक्ष मिलिंदजी कापडी, दादा साळवी, जयंत खताते, अबू ठसाळ, महिलांच्या अध्यक्षा साधनाताई बोथरे, दिशाताई दाभोळकर, पूजाताई निकम, नावं घ्यावीत अशी व्यासपीठावरती सगळी भरपूर मान्यवर आहेत. आमचे शौकतभाई मुकादम, सर्व सन्मान्य व्यासपीठ, पत्रकार मित्र, वाहिन्यांचे प्रतिनिधी आणि अभूतपूर्व उत्साहाच्या वातावरणामध्ये जमलेल्या माझ्या तमाम चिपळूण वासीय सहकारी बंधू भगिनी आणि मित्रांनो, वशिष्ठीच्या तीरावरती बसलेल्या चिपळूणच्या भूमीत अथांग जनसागर आज या ठिकाणी उसळलेला आहे. शेखरजी 5 वर्षापूर्वी आम्ही सारेजण आलो त्यावेळेला एवढाच प्रचंड उत्साह होता. 5 वर्षाच्या कालावधीच्या नंतर तुम्ही जे प्रचंड काम केलं त्या माध्यमातून सुद्धा जनतेचा आलोट असा जनसागर या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे. स्वर्गीय गोविंदराव निकम साहेबांचं पुण्य स्मरण करतो. नानासाहेब जोशींच्या प्रतिमेला सुद्धा विनम्रपणाचं अभिवादन करतो. आणि आज एका वेगळ्या राजकीय भूमिकेतून आम्ही सगळेजण आपल्या सर्वांच्या समोर आहोत. दादा 99 साली या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून तुम्ही माझी नियुक्ती केली. कराड वना उद्या काहीतरी 400-500 गाड्या येणार आहेत, त्याच्यावरती नोंद ज्याला ठेवायची असेल त्यांनी ठेवावी. काय त्याची काळजी करण्याची आपल्याला गरज नाही उद्या का परवा. पण त्याच परिसरातून ज्यावेळेला मी रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूणच्या परिसरामध्ये पहिला प्रथम पाऊल टाकलं त्याला रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणावरती पराभूत झालो. कार्यकर्त्यांच्या मनामध्ये ईर्ष्या होती, जिद्द होती. पुन्हा एकदा उभारीने या कोकणच्या भूमीमध्ये, परशुरामाच्या भूमीमध्ये ताकदीने, शक्तीने पक्षाचं काम त्या ठिकाणी करावे या भूमिकेतून प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रचंड प्रमाणावरती मेहनत घेतली. पण 2004 सालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा या परिसरामध्ये आपण फडकवू शकलो. 19 सालामध्ये ज्यावेळेला विधानसभेच्या निवडणुकीला शेखरजी तुम्ही सामोरं गेलात त्याला लोकसभेला 70,000पेक्षा जास्त मताधिक्य या मतदारसंघामध्ये त्यावेळेच्या समोरच्या आघाडीला मिळालेलं होतं. कणकणपणाने, लोकांच्या आभाळातपणाने सेवेमध्ये रमण असलेले
शेखर निकम यांची उमेदवारी ज्यावेळेला दिली त्यावेळेला तेवढं मताधिक्य तोडून काढत 35,000च्या मताधिक्याने तुम्ही या बहादर नेत्याला विधानसभेवरती निर्वाचित केलं. त्याच्याबद्दल तुमच्या सर्वांचे मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो. दादा शेखरजी अतिशय भावुक आहेत. मला आठवतं की 2020 साली 19 साली आपण सत्तेवरती आलो. त्यांच्या मनामध्ये सुद्धा त्यावेळची द्विधा मनस्थिती होती. तुमच्या सोबत राहण्याची मनामधली हिंमत सुद्धा त्या कालावधीमध्ये होती. राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार त्या कालावधीमध्ये प्रस्थापित झालं आणि करोनासारख्या भयावह संकटाला आपल्याला सामोरं जावं लागलं. त्या कालावधीमध्ये घराच्या उंबरठ्याच्या बाहेर आपण पडू शकत नव्हतो. पण अशाही परिस्थितीत शेखरजी निकमांनी या तालुक्यातल्या शेजारच्या तालुक्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला सोबत घेत आपत्ग्रस्त असलेल्या करोनाग्रस्त असलेल्या अनेक रुग्णांना मदत करण्याची प्रामाणिकपणाची भूमिका घेतली. सेवेचा व्रत सेवेचा बसा त्यांना गोविंदराव निकम साहेबांपासून मिळाला. परंतु त्याच पद्धतीने सेवा करण्याची भूमिका त्यांनी या चिपळूणच्या परिसरामध्ये घेतली. निसर्ग चक्रीवादाने कोकणाला प्रचंड प्रमाणावरती तडाखा बसला आणि 2021 सालामध्ये सुद्धा प्रचंड महापुराने हे संबंध चिपळूणचं सर एका बाजूला उद्ध्वस्त झालं. जसं निसर्ग चक्रीवादाने सिवदा आणि सिवदाच्या परिसरामध्ये प्रचंड प्रमाणावरती हानी झाली, दापोली मंडणगडच्या परिसरामध्ये झाली. परंतु त्या कालावधीमध्ये 21-22 जुलैला आलेल्या 22 जुलैला आल्याच्या पुराच्या नंतर चिपळूण शहर होत्याचं नव्हतं झालं. या शहरामध्ये ज्या पद्धतीने आम्ही सगळेजण फिरलो, आज मला अभिमान वाटतो या गोष्टीचा. दादा तुम्ही आज शिवदलला होतात, तुम्ही आज चिपळूणच्या शहरामध्ये या ठिकाणी आहे. ही दोन्ही शहरं एक निसर्ग चक्रीवादाने उद्ध्वस्त झालेलं होतं आणि दुसरं शहर वशिष्ठीच्या आलेल्या पुराच्यामुळे त्या कालावधीमध्ये उद्ध्वस्त झालं होतं. पण दोन्ही शहरं आज त्या शहरातल्या प्रत्येक नागरिकांनी बुजुर्गपणा संयम दाखवला. आत्मविश्वास कोकणी माणसाच्या मनामध्ये स्वाभाविकपणाने रुजलेला आहे. पण जी ताकद तुम्ही दादा त्या ठिकाणी उभी केली, कोणाला आता विचारायला पाठवलं की चिपळूणमध्ये किंवा शिवादांमध्ये अशा पैकी हानी झाली होती तर कोणी त्याच्यावरती विश्वास ठेवणार नाही. हे सारं उभं करण्यामध्ये इथल्या जनतेच्या सोबत खऱ्या अर्थाने जर काय पाठराखण कुणी केली असेल तर ती अजितदादा तुम्ही केली. त्याचा आज आठवण या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मी करू इच्छितो. स्वाभिमानाच्या भूमिकेतून प्रत्येक कार्यकर्ता त्या ठिकाणी उभा राहण्याचा प्रयत्न करतो. नागरिकही त्या पद्धतीने उभा राहण्याचा प्रयत्न करत असतात. अशा वेळेला चिपळूणचा हा सगळा परिसर असेल, शेजारचा देवरुख तालुका असेल, या तालुक्यातल्या विविध प्रश्नांची उकल करण्याचं काम शेखरजी तुम्ही अतिशय उत्तम पद्धतीने त्या ठिकाणी केलं. तुम्ही लिहिलंय समोर विश्वास जुना शेखर सरच पुन्हा. दादा तुम्ही आलात, येतो नाही आलात, याचा अर्थ इथे बसलेल्या जनतेला समजला. तुम्ही आलात, तुम्ही पाहिलं, तुम्ही जिंकलत. चिपळूणकरांचं हृदय तुम्ही जिंकलत आणि चिपळूणकर तुमच्यावरती त्या अर्थाने प्रेम करतायत. एक तऱ्हेचं चित्र तुम्हाला आणि मला त्या ठिकाणी अनुभवायला मिळू शकताय. आज हा सगळा बदल राजकारणातला तुम्ही आम्ही अनुभवतो. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला झालेले निकाल संबंध महाराष्ट्रामध्ये देशभरामध्ये एक तऱ्हेचं वेगळं वातावरण त्या कालावधीमध्ये निर्माण केलं गेलं होतं. प्रामुख्याने संविधान धोक्यामध्ये येईल, अल्पसंख्याक समाजाच्या वतीमध्ये असुरक्षतेची भावना त्या कालावधीमध्ये निर्माण जाणीवपूर्वक केली गेली होती. खोटा अपप्रचार देशपातीपासून महाराष्ट्रापासून ते चांद्याच्या बांध्यापासून इतका खोलवर पद्धतीने रुजवला गेला. टाओ फोडून आम्ही सगळेजण सांगत होतो चंद्र सूर्य तारे असे पण या जगातलं संविधान कोणी रद्द करणार नाही. परंतु जनताने त्यावेळेला इतक्या पद्धतीने ते विमणत आलं की ते त्याच्यापासून निवडणुकीपासून आम्हाला त्या कालावधीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती फटका त्या बदलाला बसला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दादांच्या नेतृत्वाखाली सत्तेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. शेखरजी आज तुम्ही पत्रिका या ठिकाणी छापलीत. जवळपास 2,500 कोटी रुपयाची कामं तुम्ही या मतदारसंघामध्ये आणली. स्वर्गीय चव्हाण साहेबांनी आम्हाला हाच विचार त्या कालावधीमध्ये दिला की बहुजन समाजाचं हित साधायचं असेल तर सत्तेमध्ये असलं पाहिजे. शिवशाहू फुले आंबेडकरांचा सामाजिक समता धर्मनिरपेक्ष विचार हा आमचा वैचारिक सिद्धांत आहे. आमचा आत्मा या भूमिकेमध्ये अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय त्या निमित्ताने घेतला आणि त्याच्यातून गेल्या वर्ष दीड वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये झालेला बदल तुम्ही आम्ही या ठिकाणी अनुभवतो. माझ्या या भूमीतल्या प्रचंड संख्येने जमलेल्या माझ्या भगिनी आहेत, माझ्या माता भगिनी आहेत. गुलाबी फेटा बांधून आनंदाच्या वातावरणामध्ये दादा तुमच्या स्वागतासाठी बहिणीच्या ममतेने या ठिकाणी उपस्थित आहे. लाडकी बहिणी योजनेसंबंध महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही दिली, कष्टकरी काढणाऱ्या शेतामध्ये राब असणाऱ्या अनेकदा अनेक कोटीच्या शोषिकतेने कुटुंबाची उभारणी करणाऱ्या जीवन जगणाऱ्या या माता भगिनींच्या चेहऱ्यावरचा निखळपणाचा आनंद
अजितदादा तुम्ही केलेल्या कर्तृत्वाच्या माध्यमातून उभ्या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी अनुभवायला मिळतोय. मला आज तमाम चिपळूणवासियांना सांगायचं आहे, मी का आपल्याशी अपरिचित नाही. गेले 40 वर्ष चिपळूणच्या शहरामध्ये या निमित्ताने मी येत आलेलो आहे. अगदी नगराध्यक्षाच्या निवडीपासून मी या शहरामध्ये त्या कालावधीमध्ये येत आलेलो आहे. पण 40 विधानसभा मतदारसंघ फिरून झाले, लोकसभेच्या वातावरणाचा लवलेश सुद्धा महाराष्ट्रामध्ये शिल्लक राहिला आहे. अभूतपूर्व क्रांतिकारी जी योजना महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून देण्यात आली. ऐतिहासिक स्वरूपाची जनसन्मान यात्रा उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, मुंबई शहरासह आज कोकणामध्ये या ठिकाणी येत आहे. इतका उदंड प्रतिसाद माझ्या 40 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये कधी अनुभवायला मिळाला नव्हता. दादा तुमच्या शब्दावरती पुन्हा एकदा महाराष्ट्र उभा राहण्याचा विश्वास या ठिकाणी अनुभवत आहे. त्याच्यातून आज आपण चिपळूणमध्ये या ठिकाणी आलेलो. चिपळूणवासियांची मी अंतःकरणापासून ऋण व्यक्त करतो. खरं आहे, शेखर सर म्हटले महायुतीच्या उमेदवारांच्या आम्ही मागे राहू. मी प्रदेशाध्यक्ष आहे, मी काय त्यांची उमेदवारी जाहीर करण्याच्या बाबतीमध्ये काय बोलणार नाही. पण सर्वांना कळतं की कोण उमेदवार आहे. पण अलीकडच्या कालावधीमध्ये दादा काय झालेलं आहे, एक मोठी पतसंस्था या सगळ्या परिसरामध्ये काम करते. वसुलीच्या नावाने अन्य काही नावाने या ठिकाणी नोटिसा पाठवण्याचं काम जाणीवपूर्वक त्या ठिकाणी केलं जात आहे. अधिक या बाबतीमध्ये मी बोलू इच्छित नाही. सर्वांचा सातबारा कसा आहे याची जाण आणि जाणीव असणारे मी कार्यकर्ते आहोत. त्या साऱ्या गोष्टीचा उपयोग करत माझ्या अभिमानी असलेल्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये जर काय वेगळं वातावरण निर्माण करण्याचा कोण प्रयत्न करत असेल तर ते सुद्धा सहन केलं जाणार नाही. हा इशारा सुद्धा या ठिकाणी या निमित्ताने मी देऊ इच्छितो आहे. काही काय कोणाचा चालू शकेल, परंतु साधन संपत्तीच्या बळावरती, हातामध्ये मिळालेल्या पतवाढीच्या बळावरती चिपळूणवासियांचा स्वाभिमान विकत घेण्याचं काम कोणी त्या ठिकाणी करू शकत नाही. आम्हाला या भूमीतला जसं मगाशी सगळेजण मोठ्या पद्धतीच्या गोष्टा देत होते, आला रे आला सह्याद्रीचा वाघ आला. तो सह्याद्रीच्या या कडेपठारावरनं या अरबी समुद्राच्या अथांग समुद्राकडे याच पद्धतीने काम करणाऱ्या शेकानिमांच्या पाठीमागे तुम्ही सर्वजण ताकदीने उभा राहाल याच्यात माझ्या मनामध्ये ती मात्र शंका काही कारण आहे. बदललेल्या अभूतपूर्व चित्रामध्ये पुढची वाटचाल यशस्वीपणाने त्या ठिकाणी करायची. शौकत भाई बेस झायला तुम्ही समजेजण मोहपणाने आले समजे आले. दादा सालवी बाजूला बसलेत. सगळ्या अल्पसंख्याक समाजाच्या मनामध्ये वेगवेगळ्या पैच्या भावना त्या ठिकाणी निर्माण होतात. आमच्याच मित्र पक्षाचे काही नेते मंडळी अल्पसंख्याक समाजाच्या वतीमध्ये जे काही वेगळं बोलतात ते याच्याशी आम्ही बिलकुल त्या ठिकाणी सहमत नाही. या उलट महाविकास आघाडीचं सरकार असताना जे काम अल्पसंख्याक समाजासाठी करायचं उपमुख्यमंत्री म्हणून राज्याचे अर्थमंत्री म्हणून अजितदादांच्या मनामध्ये होतं ते महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून करता आलं नाही. परंतु शेखर सर अल्पसंख्याक विभागाला निधी दुप्पट अजितदादांनी केला आणि मला नक्की याची खात्री आहे या चिपळूण संगमेश्वर मतदारसंघातील माझ्या सर्व मोंढ्यांच्या मध्ये मोठ्या प्रमाणात निधी त्या ठिकाणी आला असेल. मौलाना अब्दुल कलाम आझाद या आर्थिक महामंडळाचं भाग भांडवल 800 कोटी रुपयापर्यंत अजितदादांनी त्या ठिकाणी. हे महामंडळ स्थापन झालं काँग्रेसच्या कालावधीमध्ये. आयुष्यभर काँग्रेसने अल्पसंख्याक समाजाची मदत त्या ठिकाणी घेतली. परंतु अल्पसंख्याक आर्थिक या महामंडळाला राज्य सरकारने कधी हमी दिली नाही. मला आज माझ्या सर्व अल्पसंख्याक समाजाच्या नेत्यांना सांगायचं आहे की याच महायुतीच्या सरकारमध्ये या आर्थिक महामंडळाला शासकीय हमी देण्याचं इतिहासातलं पहिलं काम तुमचे आणि माझे नेते असलेले अजितदादांनी केलं. हे सुद्धा स्पष्टपणाने आपण समाजामध्ये सांगण्याची आवश्यकता त्या ठिकाणी आहे. आणि म्हणूनच शिवशाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समता मनामध्ये ठेवत धर्मनिरपेक्ष विचाराच्या पावलावरती चालत स्वर्गीय चव्हाण साहेबांनी सुसंस्कृत महाराष्ट्र उभा केला. त्याच माध्यमाला चालण्याचा आम्ही सगळेजण प्रयत्न करतो आहोत. दादा ते काम महाराष्ट्रामध्ये पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत. आज देशामध्ये एनडीएचं सरकार आहे, राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये संघराज्याची कल्पना दिली. केंद्राने काय करावं, राज्याने काय करावं. पण केंद्र आणि राज्य एका विचाराचे असतील असंख्य कामं आपल्याला त्या ठिकाणी त्या निमित्ताने करता येतील. आज लाडकी बहीण या योजनेला विरोध पहिल्या कालावधीमध्ये केला गेला. मी आज जाहीर आरोप करतोय महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी षडयंत्र करत उच्च न्यायालयामध्ये सुद्धा या योजनेच्या वरती बंदी आणण्याचं सामाजिक पाप त्यांनी त्या ठिकाणी केलं. परंतु लोकशाही आणि या देशातील संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतकं प्रखरपणे दिलेलं आहे की त्यांची याचिका उच्च न्यायालयाने त्या ठिकाणी फेटाळून. अनेकांनी सुरुवातीच्या कालावधीमध्ये सांगण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला की ही योजना तुमच्यापर्यंत पोहोचणारच नाही, पैसे मिळणारच नाही. आज महाराष्ट्रातल्या 1,60,00,000 महिन्यांना 4,800 कोटी रुपये शपथ घेऊन सांगतोय परशुरामाच्या भूमीत
देशाच्या इतिहासात एका योजनेमध्ये 1 महिन्याच्या आत थेट लाभार्थीपर्यंत इतकी मोठी रक्कम अख्ख्या देशाच्या इतिहासात कुठं घडली नाही. ती तुमच्यानी माझ्या महाराष्ट्रामध्ये झाली. याचा स्वाभिमानपूर्वक उल्लेख तुम्ही आम्ही सर्वांनी करणं अत्यंत आवश्यक त्या ठिकाणी ठरू शकताय. ही योजना पुढच्या कालावधीमध्ये सुरू राहील. कुणी उल्लेख केला दूधवाल्याचा, कुणी उल्लेख केला 1500 रुपयाचा. सोन्याचा चमचा घेऊन जी माणसं जन्माला आली त्यांना ह्या योजनेचं महत्त्व कळू शकत नाही. कारण समजा महाराष्ट्रामध्ये फिरल्यानंतर महिला भगिनी ममतेच्या बंधुत्वाच्या नात्याने राखी बांधण्यासाठी ज्या तत्परतेने येतात, त्यांच्या चेहऱ्यावरचा हसरा, चेहऱ्यातले भाव, त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आत्मविश्वास त्या ठिकाणचे काय दाखवत आहे की भूमिका घेऊन आम्हाला पुढच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी काम करायचं आहे. काँग्रेसच्या काही नेत्यांनी जाहीर केले की आम्ही सत्तेवरती आल्यानंतर योजना त्या ठिकाणी बंद करू. समाजाच्या विरोधामध्ये भूमिका असणाऱ्या या अपप्रवृत्तीच्या विरोधामध्ये महायुतीच्या माध्यमातून तुम्ही आम्ही लढण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतो आहोत. त्याच्यामधला चिपळूणचा विधानसभाचा मतदारसंघ हा आपल्या सर्वांच्या विकासाच्या कामाच्या दृष्टीतून अत्यंत महत्त्वपूर्ण त्या ठिकाणी आहे. शेखर सर, तुम्ही काळजी करू नका. वशिष्ठी नदीतला राहिलेला सगळा पुरातला गाळ, त्याच्यासाठी लागणारा सगळा शासकीय निधी हा 100% त्या ठिकाणी दिला जाईल. ते दादा त्या ठिकाणी घोषित करतील. पण तमाम चिपळूणकर पतसंस्थेच्या पैशाच्या मुजोरीने ज्यांनी आज विकृत गाळ उभा करण्याचा प्रयत्न केलाय तो सुद्धा उकडून फेकल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास सुनील तटकरेला या कोकणच्या भूमीमध्ये 100% त्या ठिकाणी वाटतोय. त्याच्यासाठी एक सृजनशील, सदहृदयी, तुमच्या सर्वांशी अखंडपणाने संवाद करणाऱ्या शेखर सरांच्या पाठीमागे आशीर्वाद रूपी ताकद आपण सर्वांनी म्हणून त्या ठिकाणी उभी करावी एवढी विनंती या ठिकाणी अन्वितेने करतो. दादा, पुन्हा एकदा तुमच्या अंतःकरणापासून स्वागत करतो. पश्चिम महाराष्ट्रात तुमच्या पाठीमागे आहेस, उत्तर महाराष्ट्र आहे, मराठवाडा आहे, विदर्भही आहे, पण माझं कोकण सुद्धा तुमच्या पाठीमागे त्याच ताकदीने उभा आहे. एवढा विश्वास त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी देतो आणि अभूतपूर्व संख्येने आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल अंतःकरणापासून आपले ऋण व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय तटकरे साहेब. यानंतर आपण ज्यांचे विचार ऐकण्यासाठी उत्सुक आहोत आणि ज्यांच्या माध्यमातून आपल्याला ऊर्जा प्रदान केली जाणार आहे ते आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व या राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य अजितदादा पवार आपल्याला संबोधित करतील. एकदा जो ताटा हो द्या अजितदादा पवार यांच्यासाठी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष आणि आपल्या रायगड जिल्ह्याचे खासदार सुनीलजी तटकरे, आपले लोकप्रिय आमदार शेखरजी निकम, रुपाली चाकणकर, बाबाजीराव जाधव, प्रमोद इंदुराव, साधनाताई बोत्रे, अजित यशवंतराव, पूजाताई निकम, दिशाताई दाभोळकर, जागृतीताई शिंदे, रवीनाताई गुजर, रमाताई बेलोसे, आदितीताई देशपांडे, शौकतभाई मुकादम, दादा साळवी, मिलिंद कापडी, जयंत खताते, रमेशजी राणे, समीरजी काजी, राजू पोमेणकर, आबू ठसाळे, हनीफ, रिया कांबळी, सूर्यकांतजी खेतले, बाळू ढवळे, अमितजी परकार, मिनलताई काणेकर, राजेश बेंडल, अजिंक्य आंबरे, अजय बिरवाटकर, श्रीयुत जोशी, संदीप राजपुरे, राकेश चाळके, उदय ओतारी, मुजीब रुमाणे, सर्व माझ्या चिपळूण संगमेश्वर मतदारसंघातील उपस्थित असणारे सर्व मान्यवर, सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, हिमशन कोंडकिरी, पवारताई, सर्व पत्रकार मित्र, बंधू भगिनी, माझ्या मायमाऊली, माझ्या बहिणी, माझे सगळे बांधव, उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते आणि माझ्या तरुण मित्रांनो, खरं तर जनसन्मान यात्रेचा दुसरा टप्पा मी आजपासून सुरू केला. अर्धा दिवस श्रीवर्धनला दिला होता, अर्धा दिवस चिपळूणला दिलाय. आणि या निमित्तानं ज्या प्रकारे चिपळूणच्या परिसरामध्ये आल्यानंतर माझ्या लाडक्या बहिणींनी, माझ्या बांधवांनी, माझ्या कार्यकर्त्यांनी
आमदारांच्या सर्व जीवाभावाच्या सहकाऱ्यांनी आमचं स्वागत केलं, त्याबद्दल मी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो, सर्वांचे मनापासून आभार मानतो. जनसन्मान यात्रेच्या मागचा उद्देश माझा असा आहे की अनेक वर्ष तुमच्यामुळं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला, सुनीलजींना, शेखरजींना, अनेकांना लोकप्रतिनिधी म्हणून कामाची संधी मिळाली आणि ती संधी मिळाल्यानंतर समाजाच्या करता काय योजना आम्ही आणल्या. बऱ्याचशा योजना माझ्या शेवटच्या माणसापर्यंत, भगिनीपर्यंत, बांधवापर्यंत पोहोचल्या जात नाही. त्या सांगायच्या. गेले 5 वर्ष तुम्ही आम्हाला निवडून दिलेले, आम्ही 5 वर्षामध्ये काय केलं त्याची माहिती आम्ही तुम्हाला द्यायची. उद्याच्या काळामध्ये 5 वर्षाच्या करता आमचं काय विजन राहणार आहे ते आम्हाला सांगायचं. आम्ही कुठेही विरोधकांच्यावर टीका टिप्पणी करत नाही, काही करायचं कारण पण नाही. कारण आमचे कामं, आमच्या योजना आणि उद्याच्या काळामध्ये या राज्याच्या सर्वांगीण विकास करत असताना कोकण सहित संपूर्ण महाराष्ट्राला आपण काय काय देणार आहोत हे सांगण्याच्या करता ही जन सन्मान यात्रा आहे. या यात्रेच्या सभेच्या निमित्तानं आपण सगळेजण आला, आपलं मनपूर्वक स्वागत. आपल्या सर्वांचा कुलदैवत भैरी भवानी देवीच्या चरणी मी नतमस्तक होतो. श्री क्षेत्र मालेश्वर, टिकलेश्वर, गांधारेश्वराला वंदन करतो. शिवशाहू फुले आंबेडकरांना अभिवादन करतो. आमच्या स्वर्गीय गोविंदराव निकम साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली देखील अर्पण करतो. ह्या महान व्यक्तींनी आपल्याला एक दिशा दिलेली आहे. इथं शिवशाहू फुले आंबेडकरांचे फोटो लावलेत, आम्ही तिथं नतमस्तक झालो. चव्हाण साहेबांचा पण तिथं फोटो आहे. का आपण त्यांचं स्मरण करतो? आज काय चाललेलं आहे? कुठल्या रस्त्याने तुम्हाला मला महाराष्ट्र पुढे न्यायचा आहे? कुठल्या रस्त्याने आपल्याला सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर, मुंबई पुढे न्यायची? ह्याचाही नीटपणे महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी विचार करायचा आहे. इतर लोक तर विरोधी टीका करणार, विरोधकांचं टीका करणं आमचं कामच आहे. मी पण विरोधी पक्ष नेता होतो, त्यावेळेस सत्ताधारी पक्षाच्या विरोधात मी टीका करायचो. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चुका दाखवणं हे ज्याचं त्याचं काम आहे. परंतु आता खोटं बोल पण रेटून बोल अशा प्रकारची भूमिका विरोधकांची चाललेली आहे. चिपळूणकरांचे लाडके आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून आम्ही चिपळूणकरांच्या विकासाला प्राधान्य दिलं. चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्याच्या विकासासाठी तुम्हाला माहिती आहे, किती इथल्या मतदारांना माहिती आहे, जवळपास 5 वर्षात 1 वर्ष शेखर सत्ताधारी पक्षात नव्हता, विरोधी पक्षात होता माझ्यासारखा. 1 वर्ष करोनामध्ये गेलं, राहिले 3 वर्ष. करोनामध्ये थोडासा जास्त काळ गेला, पण मी वर्ष म्हणतो, वर्ष सव्वा वर्ष. राहिलेल्या काळामध्ये चिपळूणकरांनो, संगमेश्वरकरांनो, मी आपल्याला जाहीरपणे सांगतो, तुमचा शेखर निकमनी सातत्याने माझ्याकडे पाठपुरावा केला. माझ्याकडे अर्थ मंत्रालय होतं, उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये 2.5 वर्ष होतं, आता जवळपास 1.25 वर्ष आहे. त्या 4 वर्षाच्या काळामध्ये तो आला, त्यांनी मागितलं आणि तो मोकळ्या हाताने गेला. असं कधी ह्या अजित पवारनी शेखरच्या बाबतीमध्ये होऊन गेलं नाही. आज मी जे बोलतो ते महाराष्ट्राला माहिती आहे, ते पक्क बोलतो. आज त्यांनी केलेल्या कामाच्या संदर्भातली ही पुस्तिका काढलेली, त्याचं प्रकाशन झालंय. 2490 कोटी रुपयाची कामं ही माझ्या चिपळूण आणि संगमेश्वर मतदारसंघात केली. ही सगळी याच्यात लिहिलेली आहे. यामध्ये आजपर्यंत मला मागच्या आमदारांचं कुणालावर टीका टिप्पणी करायची नाही, पण आजपर्यंत जेवढे आमदार झाले त्यांचा आम्हाला आदर आहे, कारण आपलं सर्वांचं त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे. परंतु त्या सगळ्या आमदारांच्या मध्ये करोनाचा 5 वर्षाचा काळ असताना देखील, 1 वर्ष विरोधी पक्षामध्ये राहून देखील, जर कुणाच्या कारकिर्दीमध्ये सगळ्यात जास्त कामं झाली असेल तर हा पट्ट्या शेखर गोविंदराव निकम त्याच्या काळामध्ये झाली. हे आपल्याला विसरून चालणार नाही, नाकारून चालणार नाही. शेवटी आमदार कशा करता तुम्ही निवडून देता?
तुमचा सर्वांगीण विकास करण्याच्या करता, तुमचे प्रश्न सोडवण्याच्या करता स्वर्गीय गोविंदराव निकम साहेबांनी काढलेली सह्याद्री शिक्षण संस्था आज 24-25 हजार मुलं मुली शिक्षण घेतात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं मुलं मुली इथे येत आहेत. त्याच्यामध्ये हायस्कूल असेल, पॉलिटेक्निक असेल, आर्ट सायन्स कॉमर्स कॉलेज असेल, ITI असेल, MBA असेल, त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चर कॉलेज असेल, नर्सिंग कॉलेज असेल, जे जे काही करता येईल. आपल्यावर जबाबदारी वडील गेल्यानंतर फार महत्वाची होती, परंतु तुम्ही सगळ्यांनी त्याला आधार दिला. त्याला भरभक्कम आपण सगळेजण त्याच्या पाठीशी उभं राहिलो. त्याची पत्नी पूजाताईंनी त्याला अतिशय मनापासून साथ दिली. तुम्ही चिपळूणकरांनी साथ दिली. सह्याद्री शिक्षण संस्थेच्या सगळ्या सहकाऱ्यांनी साथ दिली आणि त्यामुळं शेखर आज इथपर्यंत पोहोचलेला आहे. आज शिक्षणाचं अतिशय उत्तम पद्धतीचं कार्य, प्रत्येकाला इथं ज्ञान देण्याचं काम, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये त्याच्यामध्ये कसं त्याला स्वतःच्या पायावर उभं राहता येईल याबद्दलचं काम त्या ठिकाणी शेखरचं चाललेलं आहे. एवढ्यावर नाही थांबला. प्रत्येक पावसाळ्यामध्ये माझं चिपळूण पाण्यामध्ये त्या ठिकाणी जायचं. सतत मला तो सांगायचे की दादा हे कधी थांबणार. त्याच्यामध्ये महापुरानंतर माझं चिपळूण कधीतरी, महापूर आलाय परंतु चिपळूणमध्ये पाणी शिरलं नाही, लोकांचं नुकसान झालं नाही, असं काहीतरी करा. वैशिष्ट्य नदीचा गाळ तुम्ही काढा. जलसंपदा विभागाची संपूर्ण राज्यातील यंत्रणा आम्ही त्या नदीमध्ये उतरवली. मी जलसंपदा खातं बघितलं, सुनील तटकरेंनी बघितलं, देवेंद्र फडणवीसांनी बघितलं. मी मागच्या काळामध्ये कोकण KIDC, MKVDC, GMIDC, TIDC आणि VIDC या महामंडळामध्ये वेगवेगळी मशिनरी घेतली. ती मला माहिती होतं आणि ती मशिनरी इथं लावली. डिझेल पेट्रोलला किती पैसे दिले? पहिले 10 कोटी रुपये दिले, कमी पडले, पुन्हा 5 कोटी रुपये दिले, 15 कोटी रुपयाचं डिझेल खर्च झालं. याचा अर्थ काम किती झालं बघा. तो सगळा गाळ वर्षानुवर्ष, पिढ्यानपिढ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ती वैशिष्ट्य नदी वाहती, त्याच्या आधीपासून जसं जग अस्तित्वात आलं तसं, परंतु नंतरच्या काळामध्ये गाळ साठत गेला आणि पाण्याचं वहन क्षमता कमी झाली. जे पाणी जोरात समुद्राला जायला पाहिजे ते त्या ठिकाणी अडथळा आला आणि म्हणून तो गाळ आपण काढण्याचं काम केलं आणि त्याला 15 कोटी शेखरच्या मुळे मिळाले. आतापर्यंत जे जे मागितलं ते दिलं. मग इथले धरणं असतील, इथले पाझर तलाव असेल, चिपळूण शहराची 154 कोटीची ग्रॅव्हिटीची पिण्याच्या पाण्याची योजना असेल. 154 कोटी कशाला म्हणतात? आज ते आपण केलं का? तर तुमचं शेखर प्रतिनिधित्व करत होता. माझ्या चिपळूणचा प्रश्न सुटला पाहिजे, माझ्या त्या ठिकाणी संगमेश्वरचा प्रश्न त्या ठिकाणी सुटला पाहिजे, अशा प्रकारची भूमिका ही आम्ही सगळ्यांनी त्या बाबतीमध्ये स्वीकारली. आणि त्याच्यातून तिवरे धरण, मधी तर ते तिवरे धरण फुटलं. अधिकाऱ्यांनी विचारलं काय झालं, म्हणले खेकड्याने फोडलं. तिच्या आईला खेकडा धरण फोडतोय. खेकडा धरण फोडायला लागलं तर आपलं दिवाळच निघायचं. काय झालं, ही काय एवढं बारकं धरण असतं, खेकड्याने फोडलं? काही पण त्या ठिकाणी सांगतात, हरकत नाही. त्याची चौकशी केली. तिथं राजेवाडी धरण पुनर्बांधणीचं काम, गॅबियन वॉलचं काम, शहरामध्ये नदी काठी संरक्षण भिंत उभी करण्याचं काम, रस्ते असू द्यात, पूल असू द्यात, त्याच्याकरता मोठ्या प्रमाणावर निधी देण्याचं काम, अजूनही काही कामांचे प्रस्ताव प्रलंबित आहे, परंतु तेही मार्गी लागतील. मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून, राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून, एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता या नात्याने तुम्हाला, माझ्या मायमाऊलींना, माझ्या बांधवांना सगळ्यांना शब्द देतो. मी शब्दाचा पक्का आहे. अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे का अजितदादा एखादा वादा करत नाही, केला तर तो वादा निश्चितपणे निभावतो, अर्धवट सोडत नाही. त्या पद्धतीनं शेखरनी हातामध्ये घेतलेली कामं, कसल्याही प्रकारची संकट येऊ द्या, वेगवेगळी संकट येतात. माझ्या कोकणामध्ये चक्रीवादळाची संकट आली, वेगवेगळ्या पद्धतीने वादळ झाली, वेगवेगळ्या अडचणी आल्यात. काही भागामध्ये गारपीट झाली, काही भागामध्ये अतिवृष्टी झाली, काही भागामध्ये दुष्काळ पडला, काही भागामध्ये त्या ठिकाणी वेगवेगळ्या नैसर्गिक संकट आली. संकटात डगमगायचं नसतं, पुन्हा आपल्या समाजाला उभं करायचं असतं. आपलं ते काम आहे आणि त्या पद्धतीनं आपण चिपळूण आणि त्या ठिकाणी संगमेश्वरच्या परिसरामध्ये शेखर निकमच्या नेतृत्वाखाली काम करतोय.
चिपळूणच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे पुराचा. येथे टाकण्यात आलेली रेड लाईन, ब्लू लाईन, पण ज्या पद्धतीनं आम्ही कोल्हापूर असेल, सांगली असेल त्या जिल्ह्यातील पूर नियंत्रणासाठी राज्य शासनानं महाराष्ट्र क्लायमेट रेझिलियन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम या महत्वाकांक्षी प्रकल्पास जागतिक बँकेने मंजुरी देत पहिल्या टप्प्यामध्ये साधारण 4,000 कोटी रुपयाचा निधी दिलाय. त्याच धर्तीवर माझ्या चिपळूणचा पूर नियंत्रणासाठी सर्वतोपरी प्रयत्न त्या ठिकाणी करायचे. शेखर सारखा माझ्या मागे लागलाय. शेखरसह जलसंपदा विभागाकडनं 2,000 कोटी रुपयाचा प्रकल्प आराखडा आपण आता चिपळूण करता तयार करतोय. त्यामध्ये माझं लक्ष आहे, त्याच्यामध्ये शेखरचं लक्ष आहे. पूर रेषेच्या संदर्भात मी लवकरच बैठक लावणार आहे किंवा पहिल्या टप्प्यात मतदारसंघातील पायाभूत सुविधांच्याकडे लक्ष आम्ही दिलं. त्यामध्ये 2,400 कोटी रुपयाची कामं आम्ही केली, 500 कोटीची कामं केली. आता पुढच्या टप्प्यामध्ये इथं कारखानदारी अजून आली पाहिजे, इथल्या तरुण तरुणींना काम मिळालं पाहिजे, इथं रोजगार मिळाला पाहिजे, पर्यटनाला चालना मिळाली पाहिजे. आताच मी श्रीवर्धनमध्ये सांगितलं आम्ही GR काढलेला आहे, नवीन पर्यटन धोरण 2024 आणलेलं आहे. त्याच्यात सगळ्यात जास्त फायदा माझा सिंधुदुर्ग, माझा रायगड, माझा रत्नागिरी आणि माझा पालघर आणि ह्या सगळ्या परिसरामध्ये झाला पाहिजे. 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा आणि निसर्गाने अशी उधळण आपल्या सगळ्या कोकणवर केलेली आहे. त्याचा पुरेपूर फायदा आज पुण्याची माणसं, आज वेगवेगळ्या भागातली माणसं इथं पर्यटनाच्या निमित्तानं येतात. त्याच्यातून त्यांनाही आराम मिळावा आणि माझ्या भागातल्या लोकांना रोजगार मिळावा. तिथं रिसॉर्ट व्हावेत, तिथं त्या ठिकाणी हॉटेल व्हावीत, तिथं चांगल्या प्रकारचं जेवण मिळावं, तिथं चांगल्या प्रकारच्या सुविधा देता याव्यात. म्हणून हे नवीन टुरिझम धोरण हे आपण त्या ठिकाणी आणलेलं आहे. हे क्षेत्र आता कृषी आणि पशुसंवर्धन, हे रोजगार, पर्यटन, कृषी आणि पशुसंवर्धन, कारखानदारी ह्याच्याकडे आता आम्ही अजेंडा. तुम्ही म्हणाल पुढचे तुमचं विजन काय? पुढचं विजन शेखरचं आमचं हे आहे की या सगळ्या टप्प्यामध्ये आपल्याला ही सगळी कामं त्या ठिकाणी करायची. हा आमचा अजेंडा आहे. मंजूर झालेली नवीन धरणं, दुरुस्त होणारे लहान पाझर तलाव हे सर्व झाले, तेथील पाण्याचा प्रश्न मिटेल. कृषीपूरक उद्योगधंद्याला देखील, उद्योगाला त्याच्यातनं चालना मिळणार आहे. अशा पद्धतीचं आपलं काम आहे. घाबरू नका, खूप काही आपल्याला त्या ठिकाणी करायचंय. चिपळूणची ट्रॅफिक समस्या दूर करण्याच्या करता पेटमाप मुरादपूर पूल बांधण्याच्या करता 18 कोटी रुपये मंजूर केले. पुलाची कामं करत असताना अडचणी येतात. मधी काळ आला होता पण वेळ आली नव्हती, त्यामुळं हा पट्ट्यान आपले काही कार्यकर्ते वाचले. झालं की नाही? 5-10 सेकंद, अर्धा मिनिट इकडे तिकडे झालं असतं तर होत्याच नव्हतं झालं असतं. परंतु कुठंतरी आपल्याला गोविंदराव निकम साहेबांचे आशीर्वाद आहे, आपल्याला कुलदैवत भैरी भवानीचा देवीचा आशीर्वाद आहे. त्याच्यामध्ये श्री क्षेत्र मालेश्वर असेल, मार्लेश्वर असेल, टिकलेश्वर असेल, गंधारेश्वर असेल, यांचे आशीर्वाद आहे आणि शेखरचं काम आहे. एवढ्या समाजाला, एवढ्या लोकांना एक आधार देण्याचं काम, रात्रंदिवस त्यांचे प्रश्न सोडवण्याचं काम ते करतोय. त्याच्यामुळं काळ आला होता, वेळ आली नव्हती. वरच्याला वाटलं नाही अजून याला ठेवलं पाहिजे इतक्या लवकर नेता कामाला. त्याच्यामुळं तो आणि बाकीचे वाचले का नाही? हे खरं आहे, हे खरं आहे, ते खरं आहे, नाकारता येत नाही. त्याच्यामध्ये इथून पुढं चिपळूण शहरातले रस्ते असतील, खेळाचे मैदान असतील, प्राचीन तलाव असतील, वाहनतळ, गटार व्यवस्था आदींच्या करता 350 कोटी रुपयाच्या कामाला आपण मंजुरी दिलेली आहे. कोळकेवाडी प्रकल्पासाठी नागरी सुविधा उभारण्यात बहुतांशी कामं आता पूर्णत्वाला आलेली आहे. कराड चिपळूण राष्ट्रीय महामार्गाची प्रलंबित कामं, त्यांच्या दुरुस्तीच्या कामाचा वेग देण्यात आलेला आहे. कोकण आणि माझा पश्चिम महाराष्ट्र याला जोडणारा चिपळूण कराड रेल्वे मार्ग या प्रकल्पाला गती देण्याच्या करता देखील आपलं शासन सकारात्मक आहे. काळजी करू नका, आम्ही त्याच्यामध्ये लक्ष ठेवून आहोत. मित्रांनो, सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग करता येत नाही. माझ्या मायमाऊली बसल्यात,
माझ्या बहिणी बसल्यात, माझ्या मुली बसल्यात, सगळ्यांनी चेष्टा केली आमची. अरे कसली लाडकी बहीण, असं कुठं पैसे कोणी देत असतं का? आम्ही दिले 3,000 रुपये. किती बहिणींच्या अकाउंटला आले? हात वर करा बहिणींनो. हो का? एवढ्यांचे आलेत. सुनील तटकरे राहिलेल्या बहिणींना पण ज्यांचं 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न आहे त्यांनाही देणार. आदिती तटकरेकडे डिपार्टमेंट आहे, आपलीच मुलगी आहे. तिला सांगितलं आदिती काळजी करू नको, जे काही आपल्या बहिणी राहिल्यात, माय माऊली राहिल्यात, मुली राहिल्यात, त्या 21 ते 65 वयोगटातल्या त्यांना आपल्याला मदत करायची. आपल्याला त्यांना सबल करायचंय, सक्षम करायचंय. आताच मला पूजाताई सांगत होत्या, दादा एक बहीण आली, मला 1,500 रुपये मिळाले. मला बीपीच्या गोळ्या होत्या, बीपीच्या गोळ्या घ्यायला पैसे नव्हते. मी त्या 1,500च्या बीपीच्या गोळ्या आणल्या आणि माझं आरोग्य चांगलं करण्याचा प्रयत्न केला. मदत झाली नाही? अरे गोरगरिबांना आम्ही मदत करतो. मोठ्यांची मुलं सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेली ही जण चेष्टा करतात. काँग्रेसवाले म्हणतात आम्ही बंद करू. काय तुमच्या बापाच्या घरचं बंद करायला? अरे हा जनतेचा पैसा आहे. मला बाप काढायचा नव्हता, तुमच्या वडिलांच्या घरचं आहे. त्याचा विचार करा. ही काय पद्धत आहे? अरे आम्ही देतो, तुम्ही इतक्या वर्ष राज्य सरकार, आम्ही पण मध्ये होतो, मी होतो, तटकरे होते, परंतु त्यावेळेस आम्हाला नाही जमलं. यावेळेस 10 वर्षाचा अनुभव होता अर्थसंकल्प सादर करायचा. काय माझ्या माय माऊलीला, जिला कुणी घरामध्ये तिच्याकरता पैसा देत नाही, देतात तिच्या कुटुंबाकरता देतात, तिला काहीतरी अपेक्षा असती ना. चिपळूणच्या बाजारामध्ये जाऊन काहीतरी मी घ्यावं, काहीतरी माझ्याकरता खर्च करावं. तिला जीव नाही, तिला मन नाही, आणि म्हणून आम्ही हे सगळं केलं. आज मी महाराष्ट्रामध्ये जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं फिरतो. आज मुख्यमंत्री लाडकी बहिणीच्या निमित्तानं मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री फिरतात. अक्षरशः माझ्या माय माऊलींच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळतो, उत्साह पाहायला मिळतो, हसरा चेहरा पाहायला मिळतो. आम्हाला तेच पाहिजे. आणि आम्ही कुणाला दिलं? गरिबांना दिलंच. गरिबाला द्यायचं नाही, सगळ्या जाती धर्माच्या महिलांना दिलं. मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक, बहुजन, ओबीसी, भटके सगळे फक्त 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असलं पाहिजे. काय चुकीचं केलं? आज 46,000 कोटी रुपयाचा पैसा दरवर्षी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या दुकानामध्ये येणार आहे. महिला काही ना काही घेणार ना, तो पैसा बाजारात येणार ना, त्यांना अर्थचक्र फिरणार ना, छोटे मोठे धंदे पण चालणार ना. अहो काही काहींनी त्यांच्या स्वतःच्या कामाकरता, काही रॉ मटेरियल घेण्याच्या करता. एक बहीण म्हणली, दादा मला रक्षाबंधनाचा कार्यक्रम आला, मी राख्या बांधण्याच्या करता, राख्या तयार करण्याच्या करता वेगवेगळे दोरे आणि बाकीचं आणलं. 1,500 आणलं, त्याच्यातनं राख्या बनवल्या आणि राख्या बनवून विकल्या. तिला 20,000 रुपये मिळाले. 1,500चं मटेरियल, रॉ मटेरियल त्याला आपण म्हणतो, कच्चा माल, आणि त्याच्यातनं तिनं 20,000 केले. महिलांना खूप काही कळतं, कारण ती भगिनी त्या घरामध्ये रात्रंदिवस राबती. सगळ्यात पहिली घरात कोण उठती? तुम्हीच उठता ना. आणि सगळ्यात शेवट कोण झोपता? तुम्हीच झोपता. आम्ही पुरुष माणसं आले की हा जेवण बिवण झाला, चला चला झोपा. अरे पण घर कोण बंद करणार? हाय ना बायको. आणि तू काय करतो? तू नुसता झोपा काढ. हे जे काही आहे 24 तासामध्ये एवढी माझी भगिनी, माय माऊली, माझी मुलगी इतकं काम करते, तर तिला कुठंतरी सबल करायला नको, सक्षम करायला नको. आणि काही जण कोर्टात गेले ही योजना बंद पाडायला. अरे कसले रे तुम्ही माणसं? विरोधक कोर्टात जावं. माझी तुम्हाला विनंती आहे, परत आपल्याला महायुतीचं सरकार आणावं लागेल. ही योजना पुढे पण 5 वर्ष आपल्याला चालवायची का नाही? चालवायची. त्याच्याकरता चिपळूण संगमेश्वरला घड्याळ आहे, घड्याळ. काही ठिकाणी धनुष्यबाण आहे दुसऱ्या मतदारसंघात, काही ठिकाणी कमळ आहे. तिथं तुम्हाला मतदान करावं लागेल. पुढे 5 वर्ष ही योजना अतिशय निर्विवादपणे चालवण्याचा निश्चितपणे तुम्हाला शब्द या सभेच्या निमित्तानं मी देतो. उलट नंतर त्याच्यात वाढच करीन, काळजी करू नका. आम्हालाही कळतंय. एवढ्यावर थांबलो नाही. 52 लाख कुटुंबांना 3 गॅस सिलेंडर फ्री वर्षाला. आणि हे इतकं पारदर्शक केलंय, कुणाच्या हातातनं पैसे नाही. तहसीलदार
प्राण किंवा आणखीन कोणी तो नाही देणार, आमदार खासदार नाही देणार. डायरेक्ट तुमचं लिंक कशाशी, आधार कार्डशी लिंक, आणि ते आधार कार्डशी लिंक असताना डायरेक्ट तुमच्या अकाउंटला पैसे, मधी कुठंही गळती नाही फिरती नाही. तुमचे पैसे तुम्हाला कधी काढायचे तुम्ही ठरवायचं. काही जण म्हणाले पैसे आले ना 3,000 रुपये जुलै ऑगस्टचे दिले, काही म्हणले काढा 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 परत घेतील परत घेतील. अरे काय, अरे भाऊबीजेची बहिणींनी रक्षाबंधन केलेले राखी बांधल्याची ओवाळणी कुणी परत घेतं का? अरे हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. तुम्ही काही बदनामी करता. मध्ये देखील लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं असं सांगितलं संविधान बदलणार संविधान बदलणार संविधान बदलणार. अरे संविधानाच्या पुढे आम्ही नतमस्तक होतोय, संविधानाचा आदर करतोय, आणि कुणाल खोटं सांगितलं. मागासवर्गीय आदिवासींना सांगितलं संविधान बदलणार, आरक्षण काढणार, तुम्हाला समान नागरी कायदा आणणार, तुमच्या सगळ्या योजना काढून घेणार. अरे कुठं फेडाल हे पाप? का खोटं बोलताय, काय खोटं सांगताय? आता काही बोलत नाही. आम्ही मी सारखं मगाशी तटकरे साहेबांनी सांगितलं, अहो जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे ना तोपर्यंत घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान कोण मायचा लाल बदलू शकत नाही. काळजीच करू नका. असे कितीतरी येतील आणि कितीतरी जातील, संविधान तिथेच राहील. त्या संविधानाने 18 पगड 12 बलुतेदारांना एकत्र ठेवलंय. सगळे आपण गुण्यागोविंदाने राहतोय. जातीय सलोखा राहायला पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व धर्म समभाव ही आमची भूमिका आहे. माझ्या वेगवेगळ्या समाजाच्या करता, जसं माझ्या मागासवर्गीयांना बार्टी काढलं, मातंग समाज म्हणाला आम्हाला अन्याय होतो, आमच्या करता काही करा, त्यांच्या करता आरटी काढलं. अल्पसंख्याक म्हणलं की आम्ही आहे का नाही, आमचा विचार करणार की नाही, त्यांच्या करता मार्टी काढलं. काढलं की नाही, या सरकारमध्ये मार्टी काढलं. 1,000 कोटी रुपये भाग भांडवल आपल्या मौलाना आझाद महामंडळाला दिला. 600 कोटी रुपये सरकारची गॅरंटी दिली. माझ्या ब्राह्मण समाजाच्या करता अमृत काढलं, बहुजन समाजाच्या करता सारथी काढलं, ओबीसी समाजाच्या करता महाज्योती काढलं. कुठल्याही घटकाला आणि आदिवासी समाजाच्या करता टार्टी काढलं. सगळ्या घटकाला बरोबर घेऊन गेलं पाहिजे. आज देखील दफनभूमीला तिथं आमच्या असणाऱ्या वेगवेगळ्या शादीखान्याला अशा पद्धतीनं वेगवेगळ्या निधी देण्याचं काम आम्ही करतोय. काही जण चुकीचं वागतायत. मी त्यांना निर्वाणीचा इशारा दिलाय. असं चालणार नाही. कुठल्याही जातीनं, कुठल्याही धर्मानी, कुठल्याही पंथांनी एकमेकाचा अनादर करायला शिकवलेलं नाहीये. शिवाजी महाराजांच्याही काळामध्ये सगळ्या 18 पगड जाती 12 बलुतेदारांना योग्य पद्धतीचा न्याय मिळत होता आणि त्यांच्याच विचाराचं हे राज्य आहे. त्याच्यामुळं काही काही जण बोलता बोलता कुठल्याही प्रकारची भाषा जी वापरली नाही पाहिजे अशा प्रकारची भाषा वापरतात. अरे चव्हाण साहेबांनी सुसंस्कृत महाराष्ट्राची शिकवण दिली आणि तुम्ही असली भाषा वापरताय, हे आम्ही खपून घेणार नाही. महायुती म्हणून आज आम्ही त्या सरकारमध्ये आहे, पण त्यामध्ये चुकेल त्याला शासन होईल, तो कुठल्याही जाती धर्माचा असू द्या. जर कुणी आमच्या मायमाऊलीवर, आमच्या मुलीवर, आमच्या भगिनीवर अन्याय केला तर त्याला डायरेक्ट जेल, जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा. ही असली नराधम नकोय, ही विकृती नकोय, ही नालायक माणसं आहेत. अरे शिवाजी महाराजांनी सुभेदाराची त्यावेळेसची सूद त्यांचं काय वर्णन केलं आणि त्यांना परत पाठवलं, याचा कुठेतरी विचार करा. आपण महाराजांचं आता दर्शन घेतलं, त्याच्या आधी आपण तिथं जाऊन बाबासाहेब आंबेडकरांच्या पुढे नतमस्तक झालो. नुसतं नतमस्तक व्हायचं नसतं, त्यांचा विचार हा डोक्यात ठेवून पुढे चालायचं असतं. ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. आणि म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की चिपळूणमध्ये अनेक कामं आज शेखर निकमच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महायुतीचं सरकार त्या ठिकाणी करतंय. वेगवेगळ्या पद्धतीनं नगर परिषदेच्या इमारतीचं काम असो, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प असो,
भाजी मंडई असो, शॉपिंग सेंटर निर्मिती असो, यासारख्या प्रकल्पांना देखील या पुढच्या काळात मंजुरी देण्याच्या करता, भरीव निधी देण्याच्या करता आम्ही त्या ठिकाणी कटिबद्ध आहोत. आज इथे एक चांगल्या पद्धतीनं शिवाजी महाराजांचा पुतळा आणि मावळे एक चांगला स्पॉट निर्माण झाला की नाही? झाला. असे स्पॉट आपल्याला निर्माण करायचे. मधी ते तिवरे धरण फुटलं, मी मगाशी सांगितलं, त्याच्यामध्ये दादर, अकले, नांदिवसे या गावातलं पाणी गेलेले पूल वाहून बांधण्यासाठी विशेष बाब म्हणून हा माझ्या मागे लागला 9 कोटी रुपये त्या ठिकाणी घेतले. दुर्घटनाग्रस्त झालेल्या तिवरे लघु पाटबंधारे योजनेची पुनर्स्थापना करण्याकरता 62 कोटी 74 लाख रुपयाच्या कामाला आम्ही मंजुरी दिली. कशाला म्हणतात 62 कोटी? गॅबियन वॉल बांधण्याच्या करता 11 कोटीचा निधी त्या ठिकाणी दिला. या वेगवेगळी कामं अशी आपण त्या बाबतीमध्ये करतोय. इथून पुढे माझ्या वैशिष्ट्य नदीतला पण गाळ काढण्याच्या करता नलावडा बंधारा इथं संरक्षण भिंत बांधण्याच्या करता 20 कोटी रुपये दिलेत आणि पुनर्वसित गावठाणामध्ये नागरी सुविधा उभारण्याकरता विविध कामाच्या करता 42 कोटी रुपयाचा निधी दिलाय. अशाच पद्धतीनं आपल्याला काम करायचं. कुणी येतील, कुणी जातील, काही सांगतील तसं नाही. स्वतः आपला शेखर इथला आहे. शेखरचा जे काही संस्कार झाले ते इथं झालेले आहेत. तुम्ही त्याला त्या ठिकाणी भावाच्या नात्याने, तुम्ही त्याला मुलाच्या नात्याने आधार देण्याचं काम त्या बाबतीमध्ये केलं पाहिजे. एकंदरीतच ह्या माझ्या कोकणचा सर्वांगीण विकास करण्याच्या करता आणि वेगवेगळ्या प्रकारच्या योजना, माझ्या शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याची योजना, आमच्या मुला मुलींना वेगवेगळ्या प्रकारे कार्य प्रशिक्षण देण्याची योजना, दुधाला 5 रुपये अनुदान देण्याची योजना, वारकरी समाजाच्या दिंड्यांना अनुदान देण्याची योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, महात्मा फुले जन आरोग्य योजना, अशा कितीतरी योजना. माझ्या गरीब घरातल्या मुलींना कॉलेजच्या शिक्षणाला पैसे नसतात, त्याबद्दल आम्ही योजना आणलेली आहे. शेखरनी बोलत असताना सांगितलं, जसं गरीबाच्या मुलींना शिक्षण मिळालं पाहिजे तसं गरीबाच्या घरातल्या मुलांना पण मिळालं पाहिजे. त्याही करता उद्या आमचं सरकार आल्यानंतर त्याही गोष्टीचा विचार मी निश्चितपणे करेन. याबद्दलची पण ग्वाही मी आपल्याला सगळ्यांना या सभेच्या निमित्तानं देतो. महाराष्ट्रवादी हेल्पलाईन ही आमची हेल्पलाईन आहे. तिचा नंबर 98 61 71 71 71 आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ही महाराष्ट्रवादी हेल्पलाईन क्रमांक आपण फिरवला तर तुम्हाला वेगवेगळ्या अडचणीला आम्ही उत्तर देऊ शकतो, मार्ग त्या ठिकाणी काढू शकतो. महाराष्ट्र हे लोककल्याणकारी राज्य आहे. या लोककल्याणकारी राज्यामध्ये फक्त रस्ते, पूल, प्रशासकीय इमारत, दळणवळण एवढंच उभं करणं महत्वाचं नाही, तर जनतेच्या हिताच्या, त्यांच्या प्रगतीला प्रोत्साहन देणाऱ्या लोककल्याणकारी योजना राबवणं हे देखील गरजेचं आहे. त्या दृष्टीनं महायुतीचं राज्य सरकार कटिबद्ध आहे. राज्यातील प्रत्येक घटकाकरता योजना आणण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करतोय. मी एवढ्यावरच नाही सांगत, तर केंद्रामध्ये त्या ठिकाणी जे सरकार आले त्या सरकारकडनं देखील आपल्या महाराष्ट्राला कसा जास्तीत जास्त निधी आणता येईल याबद्दलचा प्रयत्न हा माझा स्वतःचा चाललेला आहे, मुख्यमंत्र्यांचा चाललेला आहे. 1.5 लाख कोटी रुपयाचं वाढवणचं बंदर हे आपल्याला पंतप्रधानांनी ह्या 100 दिवसामध्ये दिलेलं आहे. काल ते ह्याच्यामध्ये पण आलेले होते आपल्या वर्ध्यामध्ये देखील त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारच्या योजना ह्या आपल्याला दिलेल्या आहेत. माझा कागद तिथं राहिला काय? या योजना अजित तिथं कागद राहिला का? संपूर्ण देशामध्ये विश्वकर्मा योजना सध्या राबवली जाते. यामध्ये अनेक कारागिरांना स्वतःचा उद्योग व्यवसाय उभा करण्यात येतो. त्याच्यामध्ये गुरव असतील, लिंगायत असतील, नाभिक असतील, रामोशी, वडार, कोळी, अनेक जाती धर्माचे जे कलावंत आहेत त्यांना मदत करण्याचं, लाखो कारागिरांना आपण ओळखपत्र देण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. कौशल्य प्रमाणपत्र आणि कर्जाचं वाटप हे देखील आपण त्याच्यातनं करतोय. युवकांना जर्मनीमध्ये पाठवण्याच्या करता देखील राज्य सरकारने सामंजस्य करार केलेला आहे. अशा पद्धतीनं कितीतरी चांगल्या चांगल्या योजना, आमच्या महिलांना लखपती करण्याची योजना, देशामध्ये 3 कोटी महिलांना लखपती केले जाणार आहेत.
त्याच्यातल्या 50 लाख महिला आपल्या महाराष्ट्रातल्या करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. VC द्वारे वंदे भारत ट्रेनला देखील आपण मोठ्या प्रमाणावर निधी त्या ठिकाणी केंद्र सरकार देतोय. रेवस ते रेड्डी हा रस्ता देखील करोडो रुपयाचा आम्ही त्या ठिकाणी करतोय. त्याच्यातून पर्यटन वाढावं, रोजगार मिळावा, त्याच्यातून माझा कोकणचा कायापालट व्हावा. या पद्धतीच्या या सगळ्या योजना आहेत, त्याचा पुरेपूर फायदा घ्या. शेखर निकम सारखा एक हाडाचा कार्यकर्ता, एक हरहुन्नरी कार्यकर्ता, जीवाचं रान करणारा कार्यकर्ता, माझा चिपळूण आणि माझा संगमेश्वरचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. सगळ्या जाती धर्माच्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे. अशा प्रकारची भूमिका अल्पसंख्याकांच्या सहित त्याची स्वतःची असते आणि त्याबद्दल आपण काळजी करू नका. आम्ही सर्वांना न्याय देण्याची भूमिका सरकारमध्ये असताना घेऊ. कुठल्याही घटकावर, कुठल्याही समाजावर अन्याय होऊन देणार नाही. हाही शब्द या जाहीर सभेच्या निमित्तानं माझ्या माय माऊली आणि बहिणी आणि मुलींच्या साक्षीनं त्या निमित्तानं देतो. आणि उद्याच्या काळामध्ये जो काही महायुतीचा उमेदवार आम्ही देऊ, या चिपळूण आणि संगमेश्वर मधनं त्याला घड्याळाचं चिन्ह घेऊन आम्ही देणार आहोत. त्याला प्रचंड मताधिक्यांनी आपण विजयी करा. राहिलेली सगळी कामं करण्याच्या खात्री आणि शब्द हा अजित पवार आज कोकणमध्ये येऊन, आज रत्नागिरीमध्ये, चिपळूणमध्ये तुम्हाला सगळ्यांना देतो. तुम्ही तुमचं काम करा, पुढचं काम करण्याची जबाबदारी माझी. त्याच्यात मी तसूभर देखील कमी पडणार नाही ही खात्री देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद दादा.